नमस्कार, सुवर्णाज फॅशन क्लबमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज मी इरकल साडीपासून ड्रेस तयार केला आहे आणि ओढणी ही पदरापासून तयार केलेली आहे. खूप सुंदर असा ड्रेस झालेला आहे. चला तर आपण वेळ न करता त्याची कटिंग आणि स्टिचिंग पाहूया. त्यासाठी मी बॅक साईड आणि फ्रंट साईड कट करून घेतलेली आहे. ती कशी कट केलेली आहे याचा जर व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करा. मी तोही व्हिडिओ अपलोड करेन त्याची कटिंग आणि स्टिचिंगचा. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये मी कॉलर कशी लावलेली आहे हे दाखवणार आहे. तर शोल्डर आहे 7 इंच आणि मोंडा पण आहे 7 इंचचा. गळा रुंदी घेतली 3.25 इंच. खालच्या साईडला 3.5 घेतले. त्याच्यामध्ये 3 झालेले आहे माझ्याकडून. मी परत अर्धा इंच वाढवलेले आहे. तर 3.5 घ्यायचे आहे आपल्याला. गळा उंची जी आहे ती 3.5 इंच घ्यायची आहे. आकार देऊन घेतला. आता जो आकार दिलेला आहे तोच कट करून घ्यायचा. आणि आपल्याला जो आकार दिलेला जो तुकडा निघालेला आहे कट केलेला, आपल्याला त्याच्यावरून आपल्याला जी कॉलर कट करायची आहे त्याच्यावरून कट करायची आहे. आता आपण बॅक साईड घेतली. मी त्याची गळा रुंदी घेऊया 3.25 इंच. जेवढी पुढची फ्रंट साईडची घेतलेली असते तेवढीच बॅक साईडची घ्यायची. आणि गळा उंची जी घेतलेली आहे तर 1.25 इंच घेतली. आणि जसा मी आकार दिलेला आहे त्याप्रमाणे गोल आकार देऊन घेतला आणि कट करून घेतला. पण आपल्याला जो आहे तो कॉलरचा आकार असल्यामुळे मागचा गळा कमी असतो. तर दोन्ही कटिंग झालेले आहेत. आपली कटिंग झालेली आहे. आता आपण जो गळा कट करायचा आहे तो करूया. त्यासाठी मी जे काठ आहे ते साडीचे काठ जे होते ते काठाला काठ जोडून घेऊन त्याला कॅनव्हास चिटकून घेतलेला आहे. आता त्याचा गळा जो आपण कट करायचा आहे आपल्याला, जो आपण तुकडा कट केलेला होता गळ्याचा, पुढच्या फ्रंट साईडचा जो गळा कट केला होता तोच ठेवायचा. तो ठेवून पूर्ण आखून घेतला. जसा आकार आहे त्या कट केलेल्या तुकड्याचा तेवढा आकार आखून घेतला. आता आपल्याला गळा उंची घ्यायची आहे. गळा उंची जर तुमची 6 असेल तर तुम्ही ह्या ड्रेससाठी 7 इंच गळा उंची घ्या. 7 इंच घेतलेली आहे. तर जो गळा आखला होता तो कट करून घ्यायचा. कट करून झाल्यानंतर गळ्याचा जो एकदम सेंटर आहे, आपण जिथं गळा उंची घेतलेली आहे 7 इंचाची तिथपर्यंत रेष ओढून घ्यायची. आणि त्यालाच आपल्याला मध्यभागी एक रेष ओढायची. आणि शिलाई मार्जिनसाठी आपल्याला दोन्ही साईडने 2-2 ज्या आपल्या रेषा असतात टेपच्या तेवढ्या अंतराने आपल्याला असे क्रॉसमध्ये जसे मी व्हिडिओ दाखवलेला त्याप्रमाणे रेष ओढून घ्यायच्या. आणि साईडने पहा 2 इंचांनी जसे मी व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे 2-2 इंचावर निशाणी करून घेतली. आता आखून घ्यायचे. जसे आखले आहे त्या पद्धतीने कट करून घ्यायचे. गळा कट करून घेतला. आता आपण जो गळा कट केलेला आहे त्या गोल आकारापासून 1.5 इंचावर एक निशाणी केली आणि तिथे एक कट मारून घ्यायचा आहे. अर्धा इंचाला थोडे कमी असा कट मारायचा. म्हणजे आपल्याला शिलाई मार्जिन इतकी जेवढी आपण 1 इंचची शिलाई मार्जिन घेतो तेवढं आपल्याला तिथे कट मारून घेतलेला आहे मी. आता आपण कसा ड्रेसला जोडायचा ते पाहूया. त्यासाठी मी जे अस्तर आणि मेन जे फॅब्रिक आहे ते जॉईन करून घेतले. फेविकॉलच्या सहाय्याने मी चिटकून घेतलेले आहे. फॅब्रिक ग्लू घेऊ शकता किंवा फेविकॉल घेऊ शकता. आता आपण जो सेंटर आहे गळ्याचा तो सेंटर काढून घेतला. आणि त्याच्यावर जे आपण कट केलेला गळा होता तो ठेवून घ्यायचा. फक्त बरोबर सेंटरला सेंटर मॅच झाला पाहिजे या पद्धतीने ठेवून घ्यायचा. आणि टाचण्या लावून घ्यायच्या. आता आपण टाचण्या लावून घेतलेल्या आहेत. जो आता आपण एक शिलाई मार्जिन इतके जे कट मारला होता, म्हणजे 1.5 इंचावर एक जे कट केलेला होता त्या कटपासून आपल्याला जे रेष आखलेली आहे उभी तिथपर्यंत आपल्याला शिलाई करायची आहे.
चला तर आपण ती कशी करायची ते पाहूया. आपण जो कट मारलेला आहे त्या कटपासून शिलाई घ्यायची. कटच्या जवळ आपण असे लॉक करून घ्यायचे, म्हणजे जी आपली शिलाई ती उकलणार नाही त्या पद्धतीने. आणि जी उभी रेषा आपण 3 रेषा उभ्या ओढलेल्या होत्या त्या उभ्या रेषेला आपल्याला टिपा मारायच्या आहेत. आणि आता ही या साईडची टिप जी आहे ते आपण जो कट केलेला आहे त्या कटपर्यंतच घ्यायची आहे आणि अशी लॉक करून घ्यायची. आपली शिलाई मारून झालेली आहे पहा, का व्यवस्थित आलेले आहे. एकदा चेक केले. आता आपण टाचण्या काढून घ्यायच्या आहे. त्याआधी आपण जो कट करायचा आहे आपल्याला तिथं व्यवस्थित कट करून घ्या, कारण शिलाई मार्जिन कमी असते त्याच्यामुळे इकडे तिकडे कात्री जाण्याची शक्यता असते आणि उकलण्याची शक्यता असते. आता आतील भाग बाहेर काढून घेऊया. स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने मी असं टोक करून घेतलं. आतील भाग बाहेर काढून घेतला. आपला गळा जो आहे तो जॉईंट झालेला आहे. आता वरचा जो गोलाकार आहे त्या वरच्या गोलाकाराला इस्त्री करून घेतली तर अजून फिनिशिंग येते. एकदा इस्त्री फिरून घेतलेली आहे. आता वरचा जो गोलाकार आहे तो टिप मारून घ्यायची, म्हणजे जॉईंट करून घ्यायचा. हे पहा एक साईडचा जॉईंट झालेला आहे. आता आपण दुसरी साईड ह्याच पद्धतीने जॉईंट करूया. आपली दोन्ही साईड जॉईंट झाल्या. आता म्हणजे पुढील फ्रंट साईड जी आहे तर ती पूर्ण तयार झालेली आहे. तर आपल्या आतल्या साईडला आपल्याला तुरपाई करायची असते आतल्या साईडला, तर त्याला पूर्ण अशी दुमडून एक टिप मारून घ्यायची. पूर्ण गळ्याच्या साईडला तुम्ही ही आधीही करू शकतात, गळा जॉईन करायच्या आधीही करू शकतात. मी जसे व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे पूर्ण टिप मारून घ्यायची. जर कॉर्नर येत असेल तर एक कट मारायचा, म्हणजे एकदम फिनिशिंग सुंदर येते. आपला फ्रंट साईड तयार झालेली आहे. आता आपण त्याच्यावर बॅक साईड ठेवून आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहे. पण जसे मी व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे एकमेकावर असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि शोल्डर जॉईन करून घ्यायचे. दोन्ही साईडचे शोल्डर जोडून झाले. आता आपण याची कॉलर कट करूयात. कॉलर कट करण्यासाठी आपल्याला जी आहे पूर्ण गळा जो आहे तो गळा मोजून घ्यायचा, म्हणजे आपण जे कट मारलेला असतो त्या कटपासून आपल्याला गळा मोजून घ्यायचा आहे. हे असा व्यवस्थित असा गळा मोजून घ्यायचा. 14 आलेला आहे. आपल्याला तयार गळा 14 पाहिजे, म्हणजे जी कॉलर तयार करायची आपल्याला 14 इंचाची पाहिजे. तर त्यासाठी मी डबल कॅनव्हास घेतलेला आहे. कॅनव्हासची उंची घेतलेली आहे 4 इंच आणि लांबी घेतलेली आहे 7.5 इंच. तर आपल्याला 14 इंचाची तयार करायची आहे. तर आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचे, म्हणजे 14.5 तयार आली पाहिजे आपली. तर 7.25 इंच लांबी घेतली, रुंदी घेतली आणि 3.5 इंचावर उंची घेतलेली आहे. ही वरची जी आहे रेष ओढलेली पट्टी ती एक्स्ट्राची पट्टी आहे. आता आम्ही 1.5 इंचावर वरच्या साईडने निशाणी केली, 7.25 वर एक निशाणी केली, म्हणजे आपल्याला 14 इंचाची कॉलर तयार करायची. तर 1.5 इंचावर निशाणी केलेली आहे. त्या 1.5 इंचापासून खाली एक रेष ओढून घेतली. शिलाई मार्जिनसाठी एक रेष ओढलेली आहे, म्हणजे आपल्याला तेवढी शिलाई मार्जिन लागते. आता अखंड बाजूकडून 3 इंचावर एक निशाणी केली आणि 3 इंचापासून जसा मी राऊंड शेप दिलेला आहे त्या पद्धतीने राऊंड शेप देऊन घ्यायचा आणि जसे आखले आहे तसे कट करून घेऊया. आपली ही झाली कॉलर कटिंग. खूप सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे. तुम्ही सहज कट, बिगनर जरी असाल तरी तुम्ही सहज कट करू शकता. पहा मी आता काठाचं जे काठ आहे साडीचे ते काठ कट करून घेऊन त्याला मी हे अस्तर
कॅनव्हास जो आहे तो इस्त्रीच्या सहाय्याने चिटकून घेतलेला आहे प्रेस करून. त्या एकाच मापाचे 2 तुकडे कट केलेत. आता पहा, एका साईडला मी गोलाकार ज्या साईड आहे त्या साईडनी एक कच्ची टिप मारून घेणार आहे. ह्या पद्धतीने एक टिप मारून घ्यायची. टिप मारून झालेली आहे. आता त्याच याच्यावर एकावर एक दोन्ही भाग ठेवायचे. वरच्या साईडला शिलाई मार्जिन इतके अंतर सोडलेले आहे आणि तिन्ही साईड आपण जसे व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे तिन्ही साईड जॉईन करून घ्यायच्या. तर एक साईड झाली. ही दुसरी साईड मी कोणत्या साईडला जॉईन केले पहा. सरळ जो कॅनव्हास आपण सरळ कट केलेला आहे त्या साईडला मी जॉईन केलेली आहे आणि गोलाकार भाग जो आहे तो वरच्या साईडला आहे. पहा, तिन्ही साईड आपल्या जॉईन झालेल्या आहेत. एक्स्ट्राचे कापड कट करून घ्यायचे. आता आतील भाग जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा, म्हणजे पलटी मारायची आहे कॉलरला. जे कोपरे जे असतात ते कोपरे टोकदार साह्याने मार्तुलच्या म्हणा कोण कशाच्याही मनाने आपण असे व्यवस्थित कोपरे काढून घ्यायचे बाहेर. आपली व्यवस्थित अशी कॉलर तयार झालेली आहे. आता ती जॉईन करायची कशी पहा. याचा ड्रेसचा जो आहे तो सेंटर काढून घेतला. पहा, त्याचा सेंटर झाला. आता कॉलरचाही सेंटर काढून घ्यायचा. थोडे एक्स्ट्राचे आलेले मी कट करून घेतले, म्हणजे आपल्याला जॉईन करायला सोपे जाते. आणि आपल्याला जेवढी शिलाई मार्जिन आपण ठेवलेली आहे तेवढी शिलाई मार्जिनचा आपल्याला वापर करायचा, म्हणजे एक्स्ट्राची शिलाई कापड शिलाई ती येऊ द्यायची नाही आहे. हे पहा, एकदम मध्यभाग झालेला आहे. आपण पहा, जॉईन केलेला भाग म्हणजे पट्टी जी दुमडून टिप मारली ती वरच्या साईडला ठेवली आणि खालचा भाग आपण घेतलेला आहे आणि सेंटरला एक पिन लावून घेतली. आता पूर्ण भाग गोलाकार गळ्यावर जॉईन करायचा. सेंटरला पिन लावून घेतल्यामुळे आपली कॉलर इकडे तिकडे सरकत नाही. आणि तुमच्या जर असे लक्षात नाही आले जॉईन करायचे तर आपण जो गोलाकार भाग आहे जी दुमडून टिप मारून घेतलेली आहे कच्ची, त्या भागापासून खाली एक चॉकने निशाणी करून घ्यायची, म्हणजे आपल्याला टिप मारायला एकदम सोपे जाते. जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे अशी व्यवस्थित टिप मारून घ्यायची, म्हणजे दोन्ही पार्ट जॉईन झाले पाहिजेत. दोन्ही म्हणजे कॉलर आणि जो ड्रेसचा भाग गळ्याचा आहे तिथपर्यंत आपण जिथपर्यंत कट मारलेला होता तिथपर्यंतच टिप मारायची आणि तिथे लॉक करून घ्यायचे. पहा, एक साईड जोडून झालेली आहे, खूप फिनिशिंगने आलेली आहे. आता जो आपण दुमडून टिप मारलेला जो भाग होता त्याच्यावर व्यवस्थित असे शिलाई आतल्या साईडला जे ड्रेसचे शिलाई मार्जिन आलेली आहे कॉलरची त्याचे ते आतल्या साईडला असे व्यवस्थित ठेवून वरून जे कॉलरचा भाग आहे तो ठेवून घेऊन टिप मारून घेतली. खूप सावकाश पद्धतीने मी दाखवलेले आहे. तुमच्या जर काही शंका असतील तर नक्कीच कमेंट करा, मी त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आणि कॉलर जोडताना एक महत्त्वाची सल्ला देते की तुम्ही कॉलर जोडताना कुठेही खेचाखेची करायची नाही, एकदम अशी सावकाश जोडायची, अजिबात कुठेही ओढताण करायची नाही, तर कॉलर एकदम व्यवस्थित येते, पीळ पडत नाही अजिबात, खूप सुंदर आणि फिनिशिंगने दिसते. आपली कॉलर जी आहे ते जॉईन झालेली आहे. चला आता पाहूया ती कशी जॉईन झाली आणि कशी दिसते आहे ती. खूप सुंदर आणि फिनिशिंगने आलेली आहे. आता ह्याला थोडं तुम्ही अजून प्रेस जर करून घेतले तर अजून खूप व्यवस्थित येते. हे पहा, किती सुंदर अशी कॉलर दिसत आहे आणि कॉन्ट्रास्ट कलर असल्यामुळे ड्रेस तो खूपच छान दिसतो. आपला डबल कॉलरचा ड्रेस आहे, तर खालची जी कॉलर येते त्याला तुम्ही प्रेस करून घेऊ शकता किंवा त्याच्यावर शो बटनही लावू शकता. ह्या पद्धतीने
पहा चला, आता तुम्हाला मग हा ड्रेस आवडला का? आवडला जर असेल तर एक लाईक करा, चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.